नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर जाणार आहोत ज्याने आपल्या देशाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. विचार करा, एक काळ असा होता जेव्हा देशासमोर अन्नाची भ्रांत होती आणि तिथून ते आजच्या प्रगत शेतीपर्यंत. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. यामागे आहेत तब्बल 16 वेगवेगळ्या कृषी क्रांती. चला तर मग देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचं जीवनमान मुळापासून बदलून टाकणाऱ्या या थक्क करणाऱ्या इतिहासाचा आपण वेध घेऊया. तर आजचा हा आपला ऐतिहासिक प्रवास आपण 4 प्रमुख टप्प्यात समजून घेणार आहोत. सर्वात आधी अन्न सुरक्षेचा पाया कसा रचला गेला ते पाहूया. त्यानंतर नगदी पिकांची विविधता, मग तंतू, खनिजे आणि उद्योग, आणि शेवटी आपण वळणार आहोत ते शाश्वत शेतीच्या भविष्याकडे. चला लगेचच सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे अन्न सुरक्षेचा पाया, म्हणजेच देशाला स्थिर करणे. 1960च्या दशकातला तो काळ, वाढत्या लोकसंख्येची भूक भागवणं हेच देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि याच आव्हानातून जन्म झाला या 3 अत्यंत महत्त्वाच्या क्रांतींचा. तुम्हाला कल्पना असेलच, 1966-67च्या सुमारास डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीचं नेतृत्व केलं आणि गहू तांदळाच्या उत्पादनात अक्षरशः चमत्कार घडवला. अगदी त्याच वेळी दुसरीकडे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या धवल क्रांतीने दुग्ध उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनवलं. पण या सगळ्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडत होती, ती म्हणजे गोल क्रांती. यातून बटाटा उत्पादनाला एवढी चालना मिळाली की तो आपल्या आहाराचा आणि उष्मांकाचा एक अत्यंत शाश्वत आणि भक्कम स्रोत बनला. बरं, आता अन्नसुरक्षा तर मिळाली, पण पुढे काय? इथेच आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो, नगदी पिकांची विविधता आणि आहाराचा विस्तार. फक्त जगण्यापुरतं अन्न नको, तर आहारात विविधता हवी, याच विचारातून हा व्यावसायिक विस्तार सुरू झाला. इथेच खऱ्या अर्थाने रंजक गोष्टी घडायला लागल्या. काही दूरदृष्टी असलेल्या दिग्गजांनी अन्नधान्यापलीकडे विचार करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ सॅम पित्रोदा, त्यांनी पीत क्रांती म्हणजेच पिवळ्या क्रांतीच्या माध्यमातून तेलबियांच्या उत्पादनाला प्रचंड गती दिली. तिकडे डॉक्टर अरुण कुमारन यांनी नील क्रांतीतून मत्स्य उत्पादनाचं यशस्वी नेतृत्व केलं. आणि हो, दुर्गेश पटेल यांची गुलाबी क्रांती तर विसरून चालणारच नाही. यातून कोळंबी उत्पादन, औषध निर्मिती आणि कांदा उत्पादनाचा व्यावसायिक पाया रचला गेला. हे सगळं अगदी एकाच वेळी आणि अतिशय वेगाने घडत होतं. हा व्यावसायिक विस्तार फक्त तिथेच थांबला नाही बरं का. 1980च्या दशकात आली लाल क्रांती. विशाल तिवारी यांच्या नेतृत्वाखाली मांस आणि टोमॅटो उत्पादनात मोठी वाढ झाली. यासोबतच हिरालाल चौधरी यांनी तपकिरी क्रांती म्हणजेच ब्राऊन रेव्होल्यूशन घडवून आणली, ज्यातून चामडे आणि कोको उत्पादनाला चालना मिळाली. थोडक्यात सांगायचं तर आपली कृषी अर्थव्यवस्था आता चांगलीच बाळसे धरत होती आणि जागतिक बाजारपेठेसाठी पूर्णपणे सज्ज होत होती. आता आपण अशा गोष्टींकडे वळूया ज्याचा थेट आपल्या ताटाशी संबंध नव्हता, पण देशाच्या तिजोरीशी नक्कीच होता. आपला तिसरा टप्पा तंतू, खनिजे आणि उद्योग, जो खऱ्या अर्थाने देशाचा व्यावसायिक कणा ठरला. आता हे लक्षात घेणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण इथे अनेकदा आपला गोंधळ उडतो. बघा, एका बाजूला आहे डॉक्टर निरंजन तवाडे यांची सुवर्णक्रांती, जी 1991 ते 2003च्या काळात फलोत्पादन, मध आणि सफरचंद उत्पादनाशी जोडलेली आहे. पण अगदी त्याच काळात आलेली सोनेरी तंतुक्रांती म्हणजेच गोल्डन फायबर रिव्होल्यूशन मात्र पूर्णपणे वेगळी आहे. ती संपूर्णपणे ताग म्हणजेच ज्यूट उत्पादनावर केंद्रित होती. नावांमध्ये साधर्म्य असलं तरी हे दोन्ही वेगळे प्रवाह आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. असाच आणखी एक गोंधळात टाकणारा पण तितकाच रंजक भाग पाहूया. सन 2000 मध्ये आलेली चंदेरी क्रांती ही अंडी आणि पोल्ट्री उत्पादनावर केंद्रित होती, जी इंदिरा गांधी यांच्या नावाशी जोडली जाते. पण थांबा, याच काळात सुरू झालेली चंदेरी तंतुक्रांती म्हणजे सिल्वर फायबर रेव्होल्यूशन ही मात्र पूर्णपणे कापूस उत्पादनावर केंद्रित होती. आहे की नाही मज्जा? नावेसारखीच वाटतात, पण त्यांची उद्दिष्ट अगदीच वेगळी होती. बरं, या सगळ्या दृश्य क्रांतींमागे एक शांत पण अत्यंत मजबूत अदृश्य आधार होता. तो म्हणजे खनिज आणि इंधनाचा. काळी क्रांती ही पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित होती, तर करडी क्रांती म्हणजेच ग्रे रेव्होल्यूशन ही खते आणि लोकर उत्पादनावर केंद्रित होती. विचार करा, पुरेशा इंधनाशिवाय किंवा खतांशिवाय इतर कोणत्याही कृषी उत्पादनाची आपण कल्पना तरी करू शकतो का? अजिबात नाही. आणि आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर,
शाश्वत शेतीचं भविष्य. 21व्या शतकात उच्च उत्पादन आणि पर्यावरणाचा समतोल कसा साधला गेला ते आता आपण पाहूया. या आधुनिक प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 2014 ते 2020च्या दरम्यानची प्रथिने क्रांती किंवा प्रोटीन रिव्होल्यूशन. नरेंद्र मोदी यांच्या काळात सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश फक्त ढिगभर उत्पादन काढणे हा नव्हता, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी जागेत आणि कमीत कमी साधनसामग्रीत उच्च दर्जाचं उत्पादन घेणे हा यामागचा मुख्य हेतू होता. आणि आता आपण अशा वळणावर आहोत जिथे हा संपूर्ण ऐतिहासिक प्रवास एका वर्तुळासारखा पूर्ण होतो आणि आपण पुन्हा एकदा डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याकडे येतो. त्यांची 2017 ते 2022 या काळातली सदाहरित क्रांती म्हणजेच एव्हरग्रीन रेव्होल्यूशन. ही क्रांती केवळ एखाद्या पिकापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण कृषी क्षेत्राला, पर्यावरणाला आणि शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणारा हा एक अतिशय शाश्वत आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन होता. थोडक्यात सांगायचं तर निसर्गाला न ओरबाडता केलेली प्रगती. तर मंडळी, अन्नाच्या एका दाण्यासाठी संघर्ष करण्यापासून ते एका शाश्वत आणि प्रगत दृष्टिकोनापर्यंतचा हा 16 क्रांतींचा प्रवास म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ती एका राष्ट्राची आणि इथल्या माणसांची जिद्द आहे. आता एक क्षणभर विचार करा. तंत्रज्ञान आणि हवामान बदलाच्या या आजच्या युगात आपल्या कृषी क्षेत्रातील पुढची महान क्रांती नेमकी कशी असेल, ती कोणती असेल, याचाच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. या प्रवासातून नक्की प्रेरणा घ्या आणि भविष्याचा वेध घेत रहा.